सगळ्या राजकीय पक्षांना मी कायम विचारतो की तुमच्याकडे 84,000 कार्यकर्ते आहेत का? 84,000 कार्यकर्ते असले तुमच्याकडे तर तुम्ही महाराष्ट्राचं कल्याण करू शकता, मग कुठलाही तो पक्ष असला तरी. आजच्या या कार्यशाळेमध्ये तुम्ही जे विचार मांडतायत ते नुसते टाईमपास म्हणून काहीतरी एक विचार मांडले आणि आम्ही विसरून गेलो, सोडून दिलं असं होणार नाही आहे. प्रत्येकीचे जे काही विचार आहेत ते आम्ही त्याच्यावरती अभ्यास करणार, काय करता येईल, पुढे कसं घेऊन जाता येईल याच्यावरती चर्चा करून तुमच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करणार आहोत. एक नवं व्यासपीठ आम्ही देतोय तुम्हाला आणि या व्यासपीठावरती फक्त महिलांनीच काहीतरी काम केलं पाहिजे किंवा स्त्रियांनीच केलं पाहिजे असं नाही आहे. पुरुष मंडळी देखील येऊ शकतात. तुमच्यामध्ये काहीतरी चांगल्या कल्पना असतील, फक्त कुठेतरी काहीतरी एक प्रॉब्लेम आला म्हणून तुम्ही काहीतरी या चळवळीत सहभागी होणार असं नाही आहे. तुम्हाला काहीतरी चांगलं योगदान करायचं असेल तर हे जे व्यासपीठ आहे त्याच्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे आणि म्हणून स्त्रियांना पुरुषांना हे व्यासपीठ मोकळं असेल. 24 तास हे व्यासपीठ उपलब्ध असेल. म्हणजे काय, आज दिल्लीत जी घटना घडली, अनेक अशा घटना घडत आहेत, आपण त्याच्याबद्दल चर्चा करतो, बोलतो, पण काय केलं पाहिजे नक्की, कसं हे थांबवता येईल, मानसिकता कशी बदलता येईल याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. आणि हे करण्यासाठी आम्ही एक सुरक्षा बँड म्हणून एक तयार करतो आहे. प्रत्येक महिलेला आम्ही हे देणार आहे. या सुरक्षा बँडमध्ये आपला एक टेलिफोन नंबर असणार आहे, टोल फ्री. त्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. आणि टाटांशी आम्ही बोललो आहे, टाटा समूह आपल्याबरोबर पाठीमागे आहे, तो आपल्याबरोबर काम करायची त्यांनी तयारी दाखवली. हा जो सुरक्षा बँड आहे त्याच्यावरती जो टेलिफोन नंबर असेल त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या समाजाच्या घटकांना एकत्र करून हे जे कॉल सेंटर आहे, जे टाटांची एक कंपनी आहे TBSS, त्याचं मॅनेजमेंट ते करणार आहेत. कोणालाही कुठेही महाराष्ट्रात जर का काही अडचण आली किंवा काहीतरी योगदान करायचं असेल, चांगलं काहीतरी करायचं असेल, तुमचे विचार तुमच्या पक्षश्रेष्ठींकडे मांडायचे असतील, आज तुम्ही इथे बसला आणि तुम्ही म्हणता हातवरती करून मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं आहे पण वेळ नाही आहे, काय केलं पाहिजे? एखादा जो चांगला विचार असेल, चांगला काहीतरी तुमच्याकडे कल्पना असेल तर पोचायचं कसं वरती? या व्यासपीठाच्या माध्यमातून हे विचार त्यांच्याकडे आम्ही पोचवण्याची तयारी करतो. एखादा फोन आला तर एक फोन तो रूट असा होणार आहे की जी कोण समाजसेविका असेल, एखादं NGO असेल, सकाळमध्ये तो आमचा जो पत्रकार ज्या त्या भागातला जो असेल, शासनाकडे तो एक फोन कॉल जाईल आणि त्याचं व्हेरिफिकेशन होणार, म्हणजे हा कॉल खरा आहे नाही आहे, आणि त्याच्यावरती आपण मग तातडीने अंमलबजावणी करायचा प्रयत्न करणार. काही गोष्टी शॉर्ट टर्म असतील, काही गोष्टी लॉंग टर्म असतील. 60,000 NGOशी आम्ही ऑलरेडी बोललेलो. 60,000 NGO ज्या महिलांच्या, स्त्रियांच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या. या तिन्ही, शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, कुठली समस्या आली तर ह्या NGOज असतील, तज्ज्ञ असतील, यांचं आम्ही एक जाळं तयार करतोय आणि ते जाळं तुम्हाला उपलब्ध असेल, त्याचा वापर करून घ्यायला. मार्चपर्यंत, 8 मार्चला महिला दिन आहे, जागतिक महिला दिन. 8 मार्चपर्यंत या सगळ्या कल्पना आम्ही घेणार आहोत आणि मार्च महिन्यात या चळवळीला आम्ही सुरुवात करणार आहोत. त्याची तयारी, पूर्वतयारी सगळी मार्चपर्यंत सगळी तयार होईल याची मला खात्री आहे. खऱ्या अर्थाने ही एक लोकचळवळच होणार आहे. मला खात्री आहे की आपण सर्वजण जर का एकत्र आलो, जसं आम्ही पुण्यामध्ये बस डेला आम्ही एकत्र आलो, तसं महाराष्ट्रात जर का आपण ठरवलं तर निश्चित ही क्रांती घडू शकतो. आपल्या सर्वांचा जर का आशीर्वाद असेल, सहकार्य असेल तर मला खात्री आहे की आज जी कार्यशाळा आपण करतोय, हा ऐतिहासिक दिन आहे, एक इतिहास घडवणार आहोत. आपण सर्वजण इथे आल्याबद्दल खरंच मनापासून मला आपले आभार मानायचे आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.